घरामध्ये बोलवलेलं आहे, त्यांचं पाद्यपूजन केलेलं आहे, त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. आणि अक्रूरांना बघितल्यानंतर हा छोटा कृष्ण जो आहे ना, तो जाऊन नेमका त्यांच्या मांडीवरती बसला. काही प्रश्न कृष्णाने त्यांना विचारले. पहिला प्रश्न विचारलेला आहे, काका मथुरेमध्ये माझे माता पिता कसे आहेत, बरे आहेत ना? कंसाने काही केलेलं तर नाही ना, असा पहिला प्रश्न विचारला. मी जर मथुरेमध्ये आलो तर ते लगेच मला भेटतील ना, पुढचा प्रश्न विचारलेला. आणि मग म्हणतोय की तुम्ही तर अत्यंत साधू आहात, सज्जन आहात, एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. दुष्टांना शासन करणं हा काही गुन्हा आहे का? आजपर्यंत ज्यांना मी यमसदनास पाठवलेले आहे हे सगळे दुष्ट आहेत. दुष्टांना यमसदनाला पाठवणं हा गुन्हा नाही आहे ना, असा प्रश्न विचारलाय. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर अक्रूराने जे ती या बालरूपातल्या कृष्णाला दिलेली. सगळं यांचं आदर स्वागत झालं. आणि मग अक्रूराने खरं येण्याचं कारण जे आहे ते नंदबाबाला सांगितलं. नंदबाबाला सत्य काय ते माहिती, कधीतरी ही वेळ येणार आहे हे माहिती आहे, पण अज्ञानाने इतकी ती लवकर येईल असं मात्र वाटलं नव्हतं. बघता बघता 7 वर्ष सरलेली होती. या दोघांनीच वर मागितला होता की भगवंता तुझी केवळ बाललीला आम्हाला बघायची, आणि म्हणून हा या गोकुळामध्ये आलेला आहे. आता 7 वर्ष सरत आलेली होती. अक्रूर महाराजांनी या बालकाचं जे खरं रूप आहे ते सांगितलेलं आहे. नंदा, जाणतोस ना तुझ्याकडे जी बालक आहेत ते तुझं नाहीये बरं. मोठा जो बलराम आहे तोही वसुदेवाचाच आहे, आणि धाकटा जो कृष्ण आहे तो वसुदेवाचा 8वा पुत्र आहे. धनुर्मथासाठी कंसाने सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. नंदबाबा तुलाही आमंत्रण आहे, सगळ्या नवऱ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. आणि हे सगळं सांगितलं. आणि आता ठरलं की अक्रूराच्या बरोबर त्यांच्या रथामधून कोण जाणार, तर कृष्ण आणि बलराम जाणार. म्हणता म्हणता ही वार्ता जी आहे ती संपूर्ण पसरली. ती पसरल्यानंतर सगळ्यांना दुःख झालं, सगळे हळहळायला लागले, आणि कुणीही या गोष्टीला तयार होईना. ज्या गोप्यांनी याच्यावरती मनापासून प्रेम केलं, एक क्षणही ज्याच्याशिवाय राहू शकत नाही त्याचे सखे सगळे, तेही जायला तयार. ज्या गोष्टीला कबूल होईना, यशोदा तर काही केल्या कबूल होईना, गोपी कबूल होईना, आणि सगळ्यांच्या मुखामध्ये आता एकच शब्द आहे, हा अक्रूर कुठचा, हा तर साक्षात क्रूरच आहे. ह्याचं नाव अक्रूर कोणी ठेवलं? क्रूर असा असणारा हा आमची प्राणशक्ती घेऊन जायला आलेला आहे असं प्रत्येकाला वाटतंय. पण शेवटी नंदबाबांनी सगळ्या या गोकुळवासियांना आणि यशोदेला जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे. सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपण किती म्हटलं तरी आपण काही बदलू शकत नाही. ही दोनही मुलं जी आहेत ही कोणाची पुत्र आहेत, तर हे देवकी आणि वसुदेवाचे. ज्याची ठेव त्याच्याकडे पाठवणं काही काळापुरतं. मला सांगितलेलं होतं की यांचं संरक्षण कर, ते रक्षण आपण केलेलं आहे, आपण आपलं कर्तव्य केलेलं आहे. आणि आता ही बालक कुठे जाऊ देत, तर मथुरेमध्ये जाऊ देत. आपल्याही सगळ्यांना आमंत्रण आहे, आपण सगळेच या धनुर्मुखाच्या निमित्ताने जाऊया. अत्यंत आश्रपूर्ण नयनाने सगळ्यांनी कृष्ण आणि रामाला निरोप दिलेला आहे. अक्रूरांच्या रथामध्ये आता राम आणि कृष्ण बसलेले. थोडा वेळ रथ चालला. सकाळी निघालेले माध्यान्हीची वेळ आली. सूर्य माथ्यावरती आला आणि अक्रूर काकांच्या लक्षात आलं की आपला काही नेम आहे, त्रिकाळ संध्या करावी. संध्या 3 काळी करावी असं सांगतात, सकाळी आणि मध्यान्हीला जेवायच्या अगोदर आणि संध्याकाळी. त्रिकाळ संध्या करणारे हे यांच्या लक्षात आलं की आता संध्येचा समय झालेला आहे. आणि म्हणून यमुना तटेच्या ठिकाणी त्यांनी रथ थांबवला. रथातून खाली उतरलेले कशासाठी, तर संध्या करण्यासाठी. पण मनामध्ये विचार येतोय की 2 बालकं किती कोवळी आहेत, उद्या मथुरेमध्ये जाणार आहेत. कंसाने यांच्या स्वागतासाठी कुवरी सारखा प्रचंड हत्ती ठेवलेला आहे. कंस स्वतः चाणुरासारखे मल्ल प्रचंड ठेवलेले आहेत. ही केवढी बालकं काय करणार, यांच्या जीवाला तर काही होणार नाही ना. आणि कुठेतरी मनामध्ये या बालकांच्या विषयी फार काळजी वाटायला लागली. आणि मग वाटायला लागलं या बालकांचं सामर्थ्य कमी तर नाही ना पडणार. असा विचार करत करत काय केलं अक्रूरजींनी, तर यमुना नदीमध्ये एक डुबकी मारली. एक डुबकी मारल्याबरोबर विलक्षण असं दृश्य त्यांना दिसलं.
त्यांनी पाहिलं की त्या नदीच्या तळाशी शेषनाग असे पहुडलेले आहेत आणि त्या शेषनागाने आपला पंचपणा जो आहे तो मस्तकावरती धरलेला आहे आणि त्याच्यावरती साक्षात जे आहेत ते भगवंत पहुडलेले आहेत. त्यांच्या मस्तकावरती जो शेषनाग आहे तो साक्षात कोण आहे? तो बलराम आहे. आणि पहुडलेले नारायण कोण आहेत? तर साक्षात हे कृष्णाचं रूप त्यांनी पाहिलं. त्यांना कळलं नाही कसं काय आहे. पाण्याच्या बाहेर आले, वरती बघितलं तर पुन्हा कृष्ण आणि बलराम दोघे त्यांच्याकडे बघून हसतायत. पुन्हा पाण्यामध्ये बुडी घेतली आणि आतमध्ये बघितलं तर तसंच दर्शन. पुन्हा वरती येत आहेत तर तसंच झालं. समर्थांची सुंदर हवी. इकडे दृश्य, तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. इकडे माया दिसते, इकडे साक्षात देव आहे, पण खरं स्वरूप काय आहे मायेने काहीच कळत नाहीये. सत कुठलं आणि असत कुठलं, त्यातलं ब्रह्म कुठलं आणि माया कुठलं काही कळत नाहीये. अशी विचित्र अवस्था कुठेतरी त्या अक्रूरजींची झालेली आहे. पुनश्च तिसऱ्यांदा त्यांनी डुबकी मारली, आपलं जे काही सगळं केलेलं आहे. पण आता मात्र कळलं की आता या बालकांचं सामर्थ्य काय, कारण यांचं रूप जे आहे ते रूप आता नेत्राने बघितलेलं आहे. आणि नेत्राने बघितल्यानंतर जे पाण्यामध्ये आहे तेच कुठे आहे तर ते आपल्या रथावरती आहे. आता प्रेमाने अक्रूरजींचे डोळे जे आहेत ते भरून आलेले आहेत. आनंद अश्रू यांच्या डोळ्यामधून येत आहेत. आणि या कृष्ण आणि रामासह अक्रूरजी आता कुठे पोहोचलेले आहेत तर मथुरेमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. मथुरेमध्ये आल्यानंतर कंसाचं प्रचंड असणाऱ्याचं वैभव आहे. मथुरेचा दरवाजा जो आहे, ती वेश जी आहे ती संपूर्ण सजवलेली आहे. प्रचंड मोठे खांब आहेत, मोठमोठे वाडे आहेत. त्या वाड्यांना सोन्याचा दिलावा दिलेला आहे. प्रचंड अशी मैदान आहेत. बाजार जो आहे तो सबंध फुलांनी भरलेला आहे. लखलखाट त्या बाजारामध्ये आहे. आणि हे सगळं कृष्णाने बघितलं. आणि कृष्ण म्हणतोय, अक्रूर काका, ही मथुरा नगरी जी आहे ना याचं वैभव फार आहे, हे जरा आम्हाला बघायचंय. आता इथे आल्यानंतर कंस महाराजांचा वाडा आम्हाला कोणी सांगेल? आम्हाला रस्ता माहिती नाही, पण आम्ही विचारत विचारत त्या वाड्यापर्यंत येऊ. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही रथावरनं पुढे जा, मी आणि दादा कसे करतो तर आम्ही चालत चालत येतो. आणि दोन्ही मुलं जे आहेत ही रथावरनं मथुरेच्या त्या वेशीपर्यंत आल्यानंतर दोघं खाली आलेले. आता हे चालत चालत चाललेले आहेत. तोपर्यंत कृष्ण आणि बलराम येणार ही वार्ता येऊन तिथे पोचलेलीच आहे. सगळे या बालकांना बघण्यासाठी अत्यंत आतुर आहेत. हळूहळू या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर बघितलं की ते मथुरेचं सगळं वैभव बघितलं. डोळे दिपून जाणारं असं ते कंसाचं वैभव आहे बरं. हे सगळं बघितल्यानंतर कृष्ण बलरामांना म्हणतोय, दादा इथे काही लीला करायच्या, काही गतजन्मीची जे काही व्यवहार आहेत हे व्यवहार आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत बरं. पहिलाच व्यवहार पूर्ण करायचा आहे हो, तो आधी पूर्ण करूया आणि मग खरं मथुरेमध्ये जाऊया. असा या दोन्ही भावंडांचा संवाद चाललेला आहे. आणि तेवढ्याच समोरून कोण आलेला आहे तर कंसाचं धोबी आलेला आहे. विचार केला कोण आहे, कळलं की कंस महाराजांचा धोबी आहे. हा लहान 7 वर्षाचा बालक आहे. कंस म्हणतोय, आम्ही गवळ्याची पोरं हो, राजाचे कपडे कसे असतात आम्हाला माहिती नाही, तेव्हा कंस महाराजांचे कपडे कसे आहेत ना ते जरा आम्हाला बघायचे. धोबी महाराज जरा दाखवाल का? अत्यंत मृदू मवाळ भाषेमध्ये, मधुर भाषेमध्ये तो बोलतोय, नम्रपणे बोलतोय. पण धोबी मात्र कसा आहे, अत्यंत घमेंडी आहे. कारण ती राजसत्ता त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. उन्मत्त झालेला तो धोबी म्हणतोय, अरे गवळ्याची पोरं, तुम्हाला कंस महाराजांचे कपडे कशाला बघायचे रे, का पाहिजे? एवढे शब्द ऐकले आणि मग मात्र कृष्णाला रावलं नाही. मनामध्ये म्हणतोय, हाच तो धोबी आहे की ज्यांनी रामावतारामध्ये जानकी मातेवरती अन्याय केलेला आहे. ह्याच्यामुळे तिच्यावरती कोणती पळी आली तर वनगमनाची पळी आली. राजर्नी सम्राज्ञी असणारी ती 2 बालकांना जन्म कुठे देते तर वाल्मिकींच्या आश्रमामध्ये देते. आता याच्या सगळ्या गतजन्मीचं उत्तर काढण्याची वेळ आलेली आहे. याला असं सोडायचं नाही. आणि म्हणून काही केलं नाही. त्या धोब्याचं जे गाठोडं आहे ना ते गाठोडं काढून घेतलं. त्याच्या समोरच ते गाठोडं सोडलं. त्यातले सगळे चांगले जे कपडे आहेत ते कपडे काढले. बरोबर सगळे गोप सखे आहेतच ना, तोपर्यंत तिथे येऊन पोहोचलेले आहेत. हे रथातून आले पण चालत आलेले ते गोप आता त्याच्या बरोबर आहेत. सगळ्या सख्यांना ते कपडे वाटून दिले
त्यातलं निळं वस्त्र काढलं आणि कोणाला दिले तर बलरामांना घालायला दिले. अरे दादा हे कपडे घाल. आणि हाताने एकच चपराक दिली की ज्या चपराकाच्या साह्याने त्या धोब्याचा जे ते मस्तक धडापासून वेगळं केले. त्याला संपवायचाच होता. मुक्तीच आहे हो, पण काही का असं नाही, कारण त्याच्या हातून झालेली गतजन्मीचं या आधीच्या अवतारातला जे उत्तर ते परिपूर्ण काढलेले. आता इथे याचं जे खरं कार्य अवतार कार्य ते सुरू झाले. कंसाच्याच गावामध्ये आलेले, त्याच्याच धोब्याला काय केलेलं आहे, मारलेलं आहे, त्याचीच वस्त्र काढून घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्या मित्रांना घालायला दिलेली आहे. एखाद्या राजाचं मानसिक खच्चीकरण कसं करायचं हे बरोबर हा जाणणार आहे. कृष्ण नीती आहे, युद्धनीती म्हणजे काय, रणनीती म्हणजे काय, या सगळ्यामध्ये निपुण असणारा हे बालक आहे. आणि म्हणून कंसाचं मानसिक खच्चीकरण करतोय. पहिल्यांदा धोबी जो आहे त्याचा सगळा हिशोब जो आहे तो पुरं संपवलेला आहे. आणि मग आता कृष्ण, बलराम आणि हे सगळे गोप बालक जी आहेत ना, ती छान हसत 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 मथुरेतून आता पुढे चाललेली आहेत. पुढे कोण भेटला तर आता त्याचा शिंपी भेटला. हा शिंपी मात्र अत्यंत सात्विक आहे. याला कळलेलं आहे की राम आणि कृष्ण जे आहेत ते दोघेही येणार आहेत. मनापासून हा वाट बघतोय. यांनी रेशमाने काही स्वतःची रेशीम आणलेलं आहे आणि काही सुंदर वस्त्र या दोघांसाठी शिवलेली आहेत. या शिंप्याने या दोघांना बघितल्यानंतर वंदन केलेलं आहे. क्षणकाळ म्हणतोय माझ्या दुकानापाशी थांबा. तिथे थांबवलेलं आहे. या दोघांचं पाद्यपूजन केलेलं आहे. आपण रेशमाची शिवलेली जी वस्त्र आहेत ती वस्त्र जी आहेत ती कृष्ण आणि रामाला अर्पण केलेली आहेत. आणि कृष्णाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. तो म्हणजे तुला सर्व प्रकारचा ऐहिक वैभव जे आहे ना ते मी आता प्रदान करतो. मृत्यूनंतर तुला स्वरूपता मुक्ती प्राप्त होईल आणि त्या स्वरूपतेचं दान मी तुला देतोय असं या शिंप्याला लोकविलक्षण दान या कृष्णाने दिलेलं आहे. आता कृष्ण आणि राम जे ते पुढे पुढे चाललेले. सगळी कथा जी आहे ते शुकमुनी सांगतायत. परीक्षित अत्यंत एकांतर येऊन ऐकतोय. आणि मग पुढे कोण आला तर सुदामा माळी आला. हा माळी सुद्धा कोणाचा आहे तर कंसाचा माळी आहे. सुरेख हार कसे गुंफायचे ते त्याला माहिती आहे. या सुदामा माळ्याने या दोघांना आपल्या अंगणामध्ये घेतलेले. दोन पाट ठेवले. त्या दोन्ही पाटावरती दोघांना उभं केलेले. दोघांच्या पायावरती दूध पाणी घातलेले आणि मग पानं आणि फुलं सुंदर गुंफलेले हार जे आहेत ते त्यांच्या गळ्यामध्ये घातले. नाजूक फुलांचे विणलेले जे गजरे आहेत ना ते त्यांच्या मनगटामध्ये बांधले, त्यांच्या दंडामध्ये गजरे बांधले आणि एक मागणं मागितले. प्रभू तुम्ही बालक दिसताय. राम आणि कृष्णांना दोघांना तो म्हणतोय तुम्ही बालक दिसताय पण तुम्ही बालक नाही. तुम्ही दोघंही साक्षात भगवंत आहात. एकच मागणं मागतो आणि ते म्हणजे मला भक्ती द्या. एवढं मागितल्यानंतर कृष्णाला अतिशय आनंद झालाय. तो तथास्तु म्हणालाय आणि भक्ती बरोबर मुक्ती आणि भुक्ती सर्व काही पिढ्यानपिढ्या तुला पुरेल इतकं धनापासून सगळं वैभव जे आहे या सुदामा माळ्याला कृष्ण आणि बलरामाने दिलेलं आहे. सगळे गोप इतके आनंदित होत आहेत. पण तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्याला कृष्ण आणि बलरामांच्याच लीला बघायला मिळते. हे सगळं आपले मित्र किती छान काही करतायत हे सगळं बघितल्यानंतर ते गोप आणखीन आनंदित झाले. जरा पुढे चालत गेलेत न गेलेत तोपर्यंत समोर कोण आलेली आहे तर ती कुब्जा आलेली. ही कुब्जा कोण आहे तर कंस महाराजांची दासी आहे. हिचं काम काय तर चंदनाचं गंध उगाळायचं आणि ते उगाळलेलं गंध अतिशय सुंदर ते उगाळायचं. गंध कसं उगाळायचं, भसभस नाही, दाट असं ते उगाळायचं आणि ते कंस महाराजांना लावायचं. चंदनाची उटी करायची आणि ती चंदनाची उटी कंस महाराजांना लावायची सेवा त्या कुब्जेची होती. ही कुब्जा जी आहे ना ती कृष्ण आणि रामाची वाट बघते. हिचा चेहरा अतिशय सुंदर आहे, विलक्षण मोह कसा आहे, पण हिच्या पाठीवरती कुबड आहे. कंस महाराजांची असणारी ती दासी हिने कृष्ण आणि बलरामांना दोघांना जे आहे तर वंदन केलेले आहे. आणि ती म्हणते की आज मी ही चंदनाची उटी उगाळली ना ती तुम्हाला लावते. अरे कृष्ण बघ तरी की किती सुरेख मी चंदन उगाळ देते. कंस महाराजांना मी उगाळलेलं चंदन अतिशय आवडतं. ते केवळ चंदन मी त्यांना लावत नाही बरं, त्यांच्या मस्तकी चंदनाचा टिळा लावते, त्यावर मी कस्तुरी घालते. नंतर हे चंदन मी कुठे ठेवते तर त्यांच्या तळ हातावरती लावते, त्यानंतर हातावरती ठेवते, नंतर शिंपला घेते, तो उलटा शिंपला करून त्या शिंपल्याने सुरेख त्या चंदनाची नक्षी त्यांच्या हातावरती आणि बाहूंवरती काढते.
आज हे सगळे उपचार जे आहेत ना ते तुझ्यावरती आणि बलरामावरती एवढं म्हटल्यानंतर कृष्णाने आपलं मस्तक आणि हात जे आहेत तर त्या कुब्जेच्या पुढे केलेले. तिने सुंदर मस्तक जे चंदनाचं गंध आहे ते त्याच्या कपाळी लावलेले, हातावरती चंदनाचं जे टिळे ते ठेवलेले, शिंपल्याने सुंदर नक्षी काढली. बलरामालाही तिने तशीच नक्षी काढली. आणि मग ती म्हणते की एक दिवस तुम्ही माझ्या घरी या. कृष्णाने शब्द दिलाय. कृष्ण म्हणतोय की अवतार कार्य करायचंय, इथे मी आता राहणारच आहे, पण जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा मी येईन. एकच मी तुला शब्द देतो, मी जेव्हा तुझ्या घरी येईन ना तेव्हा एकटा येणार नाही. मी माझे सगळे भक्त घेऊन तुझ्याकडे येईन, तुझ्याकडे काही काळ राहीन आणि माझ्या सेवेचा आनंद जो आहे ना तो तुला देईन. एवढं तिने बोलल्यानंतर कृष्ण आणि बलराम मनाशी म्हणतायत, अरे ही पण खरं तर रामायणातलीच नाही का? रामायणातली ही खरंच फक्त कोण आहे? तर ही मंथरा आहे, की ज्या मंथरेने कैकेयीची मती पालटली आणि मती पालटून रामाला वनवासामध्ये जायला लागलं. तीही मंथरा आहे, पण हिचा उद्धार आपल्याला करायचा आहे. कारण राम ज्या वेळेला अयोध्येमध्ये होते त्यावेळेला राम जर अयोध्येमध्ये राहिला असता तर त्यांनी राज्य उत्तम केलं असतं, वनामध्ये गेला नसता आणि रावण वध आणि त्यावेळेचे जे सगळे असुर आहेत ते रामाचं कार्य जे आहे ते कधीच पूर्ण झालं नसतं. रामाला वनवासात पाठवण्याचं कार्य कुणी घ्यावं असं सगळ्यांना विचारलं, पण ते करून घ्यायला कुणीही तयार झालं नाही. त्यावेळेला त्याने असं म्हटलंय की मंथरा जी आहे या मंथरेने ते कबूल केलं. तेही सुरुवातीला ती कबूल होईना. ती म्हणते की रामाला वनवासात पाठवण्याचं पाप मी करणार नाही. इतकी सात्विक वृत्ती हिची आहे, पण हिची वृत्ती सात्विक वृत्ती कशी फिरवली म्हणे नारायणाने, तर एक कोळा तिला दिला, त्या कोळ्याला कलीचा स्पर्श करायला लावला आणि तो तिला त्यावेळेला खायला दिला म्हणे, आणि म्हणून हिची मती पालटली. सुरुवातीला तयार नसणारी पण रामायणामध्ये हिच्यामुळे राम वनवासामध्ये गेले आणि रामाचं अवतार कार्य जे आहे ना ते पूर्ण झालं आणि रामाच्या अवतार कार्यामध्ये हिने मदत केलेली आहे, म्हणून हिचा उद्धार करायचा आहे. बलरामांना सगळं आठवलं. हिने कृष्णाच्या चरणावरती जे मस्तक ठेवलेलं आहे, कृष्ण खाली वाकलेला आहे, याने उजव्या हाताने काय केलेलं असेल तर तिची हनवटी जी आहे ती आपल्या हातामध्ये धरली आणि हिला उचललं आणि डावा हात जो आहे तो तिच्या कुबडावरती ठेवला आणि एका क्षणामध्ये हिचं कुबड जे आहे ते कुबड नाहीसं झालं. अत्यंत सुंदर देखणी अशी तरुणी झाली. अतिशय आनंद तिला झाला. तिला कळलं आपला उद्धारच झाला. सगळं जीवनामध्ये जे काही तिच्या वाईट होतं ते सगळं निघून गेलं. आता सगळं तिचं जीवन जे ते सुखी झालेलं होतं. हे कृष्ण आणि रामाचं नावाचं स्तवन करत ही आपल्या घरी गेली. हे सगळं मथुरावासी जे आहेत ते खिडकीतून बघतायत. खिडकीतून बघणारे हे सगळे मथुरावासी जे आहेत ते अत्यंत धन्य धन्य असे. हे जसे पुढे निघालेले तसं भागवत असं म्हणतं की हे जेव्हा निघाले त्या मथुरेतून तेव्हा असं झालं की जी बालकं जी होती ना ती टनाटन उड्या मारून कोणाबरोबर आली, ते या कृष्ण आणि रामाबरोबर यांच्या बालकांच्या गोपसख्यांच्या बरोबर येऊन झाली. काही स्त्रिया ज्या आहेत त्याही घरातून निघाल्या, पण पुरुष मात्र पुन्हा दारातून बघताय हे जिथेच्या तिथे, हे काही रस्त्यावरती येईना. सगळे आनंदित जाणारे हे सगळे चाललेत. सगळे मथुरावासी जे आहेत त्यांना सगळ्यांना आता धन्य धन्य वाटते. मथुरेच्या राज्यावरती कोण आहे तर कंस महाराज आहे, पण मथुरावासियांच्या सिंहासनाच्या हृदयस्थ सिंहासनावरती आता कोण आहेत तर केवळ कृष्ण आणि बलराम आहेत असं भागवत सांगतं. असे असे लीला करत करत हे कुठे गेलेले आहेत तर ते ह्या मथुरेमध्ये गेलेले आहेत. ही संपूर्ण मथुरा जी आहे ती मथुरा आता अत्यंत सजलेली आहे. कशासाठी सजलेली आहे तर ती धनुर्मुखासाठी सजली. नारळ तयार आहे का? तयार नसेल तर नारळ तयार ठेव. आहे का नारळ? हा नाही. पूजेचा नारळ नाही, बाहेरचा नारळ आहे का? धनुर्मुखासाठी आता संपूर्ण मथुरा नगरी जी ती सजलेली आहे. हिऱ्या माणक्यांचे मोठमोठे असे संपूर्ण ही दोन बालकं जी आहेत ती आता तिथे चालली आहेत. या मथुरेतून फिरता फिरताना सगळं ते वैभव त्यांनी बघितलं आणि वैभव बघितल्यानंतर एका ठिकाणी ज्या ठिकाणी धनुर्मुखासाठी सजलेली रंगशाळा होती तर त्या
त्या रंगशाळेपाशी ही दोन बालकं येऊन पोचली. तिथे आल्याबरोबर त्यांनी बघितलं तर एक प्रचंड असं मोठं धनुष्य जे आहे ते धनुष्य आडवं करून ठेवलेलं होतं. त्या धनुष्याचं रक्षण करण्यासाठी काही द्वारपाल होते. कृष्ण आणि बलराम आता कुठे गेले तर त्या धनुष्याच्या दिशेने गेले. त्या रक्षकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं हात लावायचा नाही, कारण कंस महाराजांची आज्ञा आहे या धनुष्याला कोणी हात लावायचा नाही. कृष्णाने काही ऐकलं नाही. रक्षकाला बाजूला सारलं. बलरामाला वंदन केलेले कारण तो मोठा आहे, त्याचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि कृष्णाने ते धनुष्य हातामध्ये उचललं आणि मधोमध ते तोडलं. तोडल्यावरती प्रचंड आवाज झाला. मधोमध तोडल्यानंतर त्याचे दोन भाग झाले. दोन भाग झाल्यानंतर अर्धा भाग बलरामाला दिलाय, अर्धा आपला घेतलाय. दोघांनी खांद्यावरती ते अडकवलेले. कृष्णाचं धनुष्य आहे आणि ह्या दोघांच्या हातात आहे. पराक्रम करत करत ही बालकं आत चाललेली आहेत. लक्षात घे, सगळं याचं सामर्थ्य जे आहे ना, याची शक्ती जी आहे, त्याचं मानसिक शक्ती, याचं सामर्थ्य, याची शस्त्र, याचं सगळं खच्चीकरण करत करत या कृष्ण आणि बलराम या मथुरेमध्ये चाललेले. ते धनुष्य बनलेलं आहे आणि अर्ध बलरामाच्या खांद्यावरती आहे, अर्ध या कृष्णाच्या खांद्यावरती आहे आणि असे छान ऐटीमध्ये चाललेले. आता इथे कंस अत्यंत अस्वस्थ आहे. जागृत स्वप्न तिन्ही अवस्थेमध्ये केवळ काय बघतोय तर कृष्ण रूप बघतोय, काळ रूप म्हणून आणि तो बघतोय. ती संध्याकाळ जी आहे ती या बालकाने कुठे काढलेली आहे. सगळ्या आपल्या सख्यांच्या बरोबर, नंद बाबांबरोबर, सर्व गवळ्यांच्या बरोबर या मथुरेमध्ये काढलेली आहे. चांगलं त्यांचे स्वागत त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या दिवशी काही त्यांच्यावरती कोणता वाईट प्रसंग आलेला नाही. किंवा या बालकाने तिथे काय केलेलं आहे तर अत्यंत काही पराक्रमच केलेला आहे. दुसऱ्या दिवशीचा दिवस म्हणजे जो कोणता होता तो धनुर्मासाचा दिवस होता. एक विशेष असा मोठा आखाडा तयार केलेला होता. आखाड्याच्या बाजूला सर्वांची बैठकीची सोय केलेली होती. सर्व मंडलिक राजे जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रत्नजडित असं सिंहासन जे आहे कंसाचं, ते सिंहासन इतकं उंचीवरती होतं की ज्या उंचीवरून आखाड्यामध्ये काय काय चाललंय, किती राजे बसले, कुठे कुठे नंद बाबा बसले, कुठे कुठे कोणते पाहुणे बसले, हे गोप कुठे बसले, त्या आखाड्यामध्ये कोणाकोणाचे मल्लांचे जे काही कुस्ती होणार आहे हे सगळं ह्या कंस महाराजांना दिसेल अशी उंचावरती कंस महाराजांची सोय केलेली. कंस महाराज जे आहेत ते आपल्या आसनावरती येऊन बसलेले आहेत आणि मग बलराम आणि कृष्ण जे आहेत तर ते त्या आखाड्याच्या दिशेने निघालेले आहेत. राजे वगैरे जे सगळे आहेत ते सगळे येऊन त्या ठिकाणी उपस्थित झालेले. नंद बाबा आलेले, त्याच्या बरोबरचे असणारे त्याचे सगळे कृष्ण आणि बलरामांचे सखे त्या ठिकाणी आहेत. नंद बाबाचे जे सखे आहेत गवळी आहेत तेही त्या ठिकाणी आहेत. सगळे जे काही त्या काळातले असणारे जी काही नामांकित मंडळी आहेत ती सगळी त्या ठिकाणी हजर आहेत. कंसाने कप्तानी रंगशाळा जी आहे ती सजवलेली आहे. या दाराजवळ त्यांनी मदमत्ता असा एक बलवान कुवलय पीड नावाचा हत्ती उभा केलेला आहे. कसा हत्ती उभा केलेला आहे? 10 दिवस त्याला खायला दिलेला नाही, त्याला केवळ मद्य पाजलेलं आहे आणि त्याला मदत अत्यंत धुंद असं केलेलं आहे. ज्याची मतिदंत झालेली आहे असा हत्ती दाराशी उभा केलेला आहे, त्याच्यावरती माहूत आहे. आणि कृष्ण आणि बलराम ज्या वेळेला तिथे आलेले आहेत त्याच वेळेला 1000 हत्तीचं बळ असणारा तो कुवलय पीड जो आहे तो दाराशी आहे. कृष्णाने अत्यंत नम्रपणे त्या माहुताला विनंती केली, बाबा रे जरा या हत्तीला बाजूला कर, आम्हाला आत येऊ दे. माहुताने हत्ती बाजूला केलाच नाही, पण त्यांनी काय केलं असेल तर तो हत्ती त्यांनी कृष्णावरतीच अंगावरती सोडला. आता हत्ती त्याला वेढा घालणार, तोच कृष्ण कुठे गेला असेल तर तो पोटाखाली गेला. मदमत्ता असणारा तो हत्ती इतका धुंद होता तो त्या कृष्णाला शोधण्यासाठी गरा 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 फिरवायला लागला आणि फिरायला लागल्यानंतर याला कृष्ण दिसेना, कारण कृष्ण कुठे आहे त्याच्या पोटाखाली आहे. लक्षात घे, हा सगळीकडे उडकतोय पण बाहेर उडकल्यानंतर अंतरंगातलं काय दिसणार याला काही दिसेच ना. जणू काही हा काय खेळायला लागला तर लपंडाव खेळायला लागला. सगळे मित्र म्हणे काय खेळतात तर लपंडाव खेळतात. लपंडावामध्ये एका भिडूवरती राज्य असतं आणि बाकी सगळे लपलेले असतात. भिडू कोणाला म्हणतात? आपण खेळ खेळतो होता पण आपल्याला शब्द माहित नाही. तो बालपणापासून आपण शब्द ऐकलेले, ज्याला जाऊन भिडावंसं वाटलं ना त्याला भिडू म्हणतात, असे शब्द आहे. आता हे ज्याच्यावरती राज्य आहे ना त्या
बसलेले असतात. आंधळी कोशिंबीर जेव्हा आंधळी खेळ खेळला जातो तेव्हा बराच वेळ तो भिडू जो आहे तो वाट बघतो आणि वाट बघितल्यानंतर हुडकण्याचा प्रयत्न करतो. किती प्रयत्न करतो पण हे सगळे लपलेले असतात ना, ते बाहेरच येत नाही. बाहेर येत नाहीत म्हटल्यानंतर हा कंटाळतो आणि आपलं राज्य सोडून काय करतो, घरी पळून जातो. जेव्हा यांनी शोध संपलेला आहे, शोध संपल्यानंतर जो लपलेला आहे त्याला कळलेलं आहे आता की आता शोध संपलेला आहे, तेव्हा आता लपण्याचा काय उपयोग आहे. आता त्याला बाहेर आल्याशिवाय गत्यंतरच नाही. भगवंताला किती वेळ शोधायचं, ज्या क्षणी शोध संपतो तेव्हा त्याला बाहेर आल्याशिवाय गत्यंतरच नसतं. असा हा भिडूचा खेळ आहे. हा लपंडाव खेळतोय आणि हा हत्ती कृष्णाला हुडकण्याचा प्रयत्न करतोय, घराघरा फिरवतोय. पण हा परमात्मा जो आहे तो अंतरंगात आहे. भिडू गोल फिरून का त्याला शोध लागणार. पण शेवटी कृष्णाने काय केलं तर या हत्तीची शेपूट धरलेली आहे, इतकी जोरात ओढली की यांनी त्याची जी सोंड आहे ती त्याच्या दिशेने केली. सोंड हातात आल्याबरोबर कृष्णाने काय केलं तर ती सोंड हातात घेऊन पिळली. पिळल्यानंतर त्याचा दात जो आहे तो दात उपटला आणि दात उपटल्यानंतर हत्तीचं ते सगळं रक्त जे आहे त्याच्या अंगावरती त्याचा जणू काही शिरकावा पडला. भागवताने इतकं सुंदर वर्णन केलंय की इतका सुंदर कृष्ण रंगाचा असणारे बालक म्हणे याच्यावरती आता सगळे थेंब कसले तर रक्ताचे जणू काही कारंज्यासारखे थेंब पडणार आहे. हे बालक अत्यंत सुंदर दिसायला लागलं. आता यांनी माहूत आणि हत्ती या दोघांनाही कुठे पाठवलेले तर यमसदनाला जाऊन मुक्ती दिलेली आहे. आता इकडे या आखाड्यामध्ये रंगशालेमध्ये कृष्ण आणि बलरामांचं आगमन झालेलं आहे. अनेक मल्ल यांची वाट बघतायत. हे मल्ला, या मल्लांना हे रामकृष्ण कसे दिसले असतील. भागवत वर्णन करतंय की राम आणि कृष्ण मल्लांना भीमकाय असे वाटले. स्त्रियांना हे दोघेही कामदेवतेप्रमाणे वाचले. कंसाला तर साक्षात हे दोघं मृत्यू स्वरूप वाटले. योग्यांना मात्र हे परमात्मा स्वरूप वाचले. भक्तांना मात्र इष्ट देवतेचं दर्शन झाल्याप्रमाणे वाटले. आणि गोपांना मात्र प्रेममय आपला सखा कसा दिसतोय विलक्षण आनंद झालेला आहे. सर्वच मथुरावासी जे ते अतिशय आनंदित आहेत. आता दिग्पाळ मल्ल आहेत आणि दोन लहान बालक आहेत. कंसाने अशी योजना करून ठेवलेली आहे. दोन आखाडे आहेत. एका आखाड्यामध्ये पहिल्यांदी कंस आणि एकीकडे बलराम गेलेला आहे. कंसाच्या बरोबर चाणूर जो आहे तो चाणूराचं जे पहिल्यांदी ते मल्लयुद्ध झालेलं आहे. एकाच मुष्टी प्राणाने कंसाने काय केलेलं आहे तर या चाणूराला मुक्त केलेलं आहे आणि यमसदनाला पाठवलेलं आहे. इकडे बलरामाने काय केलं असेल तर एकाच आपल्या मुष्टीने जो आपल्या समोर आलेला मुष्टिक नावाचा असुर आहे त्याच्या कानशिलावरती नेम धरला आणि असा मुष्टी प्रहार केला की तो त्याच ठिकाणी रक्त उकायला लागला. त्यालाही बलरामाने मुक्ती दिलेली आहे. त्यानंतर शल नावाचा एक जो असुर आहे तो कृष्णाच्याकडे धावून आला. कृष्णाने आपल्या केवळ हाताने त्याचं मस्तक जे आहे ते धडा वेगळं केलेलं आहे, यालाही मुक्त केलेलं आहे. इकडे कूट नावाचा एक असुर जो आहे मल्ल आहे तो बलरामावरती आलेला आहे. क्षणामध्ये बलरामाने आपल्या सामर्थ्याने या कुटालाही कुठे पाठवलेलं आहे तर मुक्ती दिलेली आहे आणि यमसदनाला पाठवलेले. त्यानंतर तोषलाला नावाचा एक मल्ल जो आहे तो कृष्णाच्या समोर आला. तोषलाला हा जरासंधासारखा आहे. कृष्णाने धरला आणि उभाच्या उभा याला चिरलेला आहे आणि याच्या शरीराचे दोन भाग जे ते दोन बाजूला टाकून दिले. यालाही यमसदनाला पाठवलं आणि मुक्ती दिली. त्यानंतर काही अत्यंत बलदारी असे दंड असे मल्ल जे ते बलरामासमोर आले. हे सगळेच्या सगळे मल्ल जे आहेत ते सगळ्यांना मुक्ती या दोघांनी दिली आणि सगळ्यांना मुक्ती दिल्यानंतर हे यमसदनाला गेले. आता कंस अत्यंत संतापला. कंस महाराज चिडले आणि बरळायला लागले. ते असं म्हणतात की या दोन्ही कार्त्यांना मथुरेच्या बाहेर टाकून द्या, वसुदेवाला ठार करा, नंद बाबाला कैदी करा आणि माझा पिता जो उग्रसेन आहे ना त्याला पहिल्यांदा ठार करा. काय विवेक हो, इतका अविवेक. स्वतःच्या पित्याला ठार करा असं कंस म्हणतोय आणि एवढे शब्द ऐकले आणि कंस तीरासारखा कुठे धावला असेल तर ज्या सिंहासनावरती कंस महाराज बसले होते तिथे त्यांनी धाव घेतली. साक्षात भगवंत समोर आहे. इतका पराक्रम बघितलेला आहे, ऐकलेला आहे, तरी सुद्धा अज्ञानी असणाऱ्या या जीवाचे हात नमन करत नाहीत. लक्षात घ्या, या कंसाचा हात तर कमरेवरती असणाऱ्या तलवारीपाशी गेला आणि तलवार काढतोय इतका अंबाब याच्यापाशी आहे
पण त्याच वेळेला याचा मस्तक जो आहे तो कुठे पडलेला आहे? मस्तकावरचा मुकुट जो आहे तो कृष्णाच्या चरणी पडलेला आहे. कृष्णाने खेचलाय कंस महाराजांना कुठून? तर त्या सिंहासनावरून त्याला उताना पाडला आणि त्याच्या छातीवरती हा बसला आणि छातीवरती बसून एकाच मुष्टीच्या प्रहाराने याचा प्राण घेतलेला आहे आणि याला मुक्त केलेला आहे. वचन दिलेलं होतं की तुझ्यासाठी मी काय करेन तर अवतार घेईन. जे दिलेलं वचन होतं ते या ठिकाणी भगवंतानी नारायणाने पूर्ण केलं आणि या कंसाला जी ती कोणती दिली? विरोधी भक्तीच्या साह्याने वैर करून यांनी मुक्ती साध्य केली होती आणि कंस महाराज जे ते कंस महाराज या ठिकाणी मुक्त झाले. कंसाचा नारळ फोडावा. हरे राम 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 हरे हरे. दोन्ही टेकून घ्या. दोन्ही दिशेत टेकून घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. या दोन बालकांचा पराक्रम बघितला. अतिशय आनंद नंदबाबाला झालेला आहे. सगळ्या गोकुळवासियांना झालेला आहे. कंस महाराज स्वस्वरूपामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा कृष्णाने काय केलं असेल तर आपल्या आई वडिलांची मुक्तता केलेली. साष्टांग वंदन त्यांना घातलेलं आहे. सगळ्या गोपसख्यांना अतिशय आनंद झालेला आहे आणि मग आई वडिलांना साष्टांग वंदन केल्यानंतर हा आई वडिलांची क्षमा मागतोय आणि तो आई वडिलांना म्हणतोय मला काही करून क्षमा करा. आणि का क्षमा करा? कारण का तर मी माझी कोणतीही बाललीला आपल्याला दाखवू शकलो नाही. एकही बाललीला तुम्ही माझी बघितली नाही. कदाचित तो पराक्रम तुम्ही कानाने ऐकला असेल, श्रवण केलं असेल, पण या 7 वर्षामध्ये तुम्ही माझं दर्शन घेतलेलं नाही. मी माझी बाललीला आपल्याला दाखवू शकलो नाही आणि म्हणून मला क्षमा करा. त्यानंतर यांनी काय केलं असेल तर उग्रसेनांची सुटका केली. उग्रसेनांना राज्यावरती बसवलं. त्यांचं राज्य त्यांना परत दिलेलं आहे. आता वसुदेवांना फार आनंद झाला. मोठ्या कष्टाने काही 4 दिवस त्यांनी नंदबाबाला आणि गोकुळवासियांना ठेवून घेतलं. गोपसख्यांना ठेवून घेतलं. त्यांचा अत्यंत आदर सत्कार केला आणि 4 दिवसांनी या नंदबाबाला गोपांना या गोपसख्यांना काही उत्तम भेटी दिल्या आणि सगळे कुठे परतलेले तर आपल्याकडे सगळे गोकुळवासी जे ते आता गोकुळामध्ये गेलेले. आता ही 2 बालकं कुठे राहत आहेत तर मात्या पित्यांच्या पाशी राहत आहेत. वसुदेव आता पित्याची जबाबदारी पार पडायची आणि म्हणून वसुदेवाने आता कुणाला पाचारण केलं तर गर्ग मुनींना पाचारण केलं. गर्ग मुनींना ते म्हणतात या 2 बालकांवरती पहिल्यांदा संस्कार करायचाय. तो कोणता? म्हणजे उपनयन संस्कार करायचा. गर्ग मुनींनी त्यांच्यावरती उपनयन संस्कार केलेला आहे. वसुदेवाकडून तो करून घेतलेला आहे आणि मग विचारतायत की आता यांचं शिक्षण झालं पाहिजे, गुरुग्रही पाठवलं पाहिजे. कोण उत्तम गुरु आहेत ते सांगा. गर्ग मुनी म्हणतायत की अवंतिका नगरी म्हणजे आत्ताची उज्जैनी, अवंतिकेमध्ये सांदीपिनी आश्रमामध्ये सांदीपिनी नावाचे ऋषी आहेत. अत्यंत वेदसंपन्न असे ते आहेत आणि त्यांच्याकडे या 2 बालकांना तू पाठव. गर्ग ऋषींच्या आज्ञेनुसार वसुदेवानी हे 2 बालकं कुठे पाठवलेली आहेत तर हे 2 जण आता सांदीपिनींच्या आश्रमामध्ये अवंतिके नगरीमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. हे 2 बालकं तिथे किती काळ होते? भागवत असं म्हणतं केवळ 3 महिने. जी विद्या ग्रहण करायला सामान्य विद्यार्थ्यांना 12 वर्ष लागतात, हे सर्वच्या सर्व केवळ 3 महिन्यामध्ये ही सर्व विद्या जी ती ग्रहण केलेली. 3 महिन्यामध्ये सर्व विद्या जी आहे त्या सर्व विद्या या दोघांनी आत्मसात केलेल्या आहेत. गुरु मातेची अत्यंत मर्जी संपादन केलेली आहे. गुरूंची सेवा केलेली आहे. जोपर्यंत कृष्ण आणि बलराम गुरूंच्या आश्रमामध्ये आहे तोपर्यंत गुरूंच्या आधी भल्या पहाटे उठावं, नदीवरती जावं, स्नान करावं, गुरूंच्या स्नानाची तयारी करावी,
त्यांच्या पूजेची तयारी करावी, त्यांच्या संध्येची तयारी करावी. गुरूंचं स्नान झाल्यानंतर त्यांचं वस्त्र धुवावं, नदीकाठी न्यावं, ते सुकवावं. सुकल्यानंतर त्याची उत्तम घडी करावी, ती आहे तिथे आणून ठेवावी. जशी सर्वसामान्य विद्यार्थी जशी सेवा करतायत तशा प्रकारची सेवा या दोघांनी केलेली आहे. कुठेही राजघराण्यातले आम्ही राजपुत्र असं या दोघांनी तिथे दाखवून गेलेलं नाही. अगदी सामान्य जीवन त्या ठिकाणी त्यांनी व्यतीत केलेले. काही उत्तम असे सखे त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेले आहेत. 3 महिने झाल्यानंतर हे दोघे आपल्या घरी निघालेले. कृष्ण गुरुदेवांना विचारतोय की मी गुरुदक्षिणा काय देऊ. सांदीपनींचा अधिकार अत्यंत मोठा आहे. ते म्हणतायत, अरे नारायणा, बाल रूप घेऊन माझ्याकडे आलास, तुझं रूप बघून मी धन्य झालो, आता काय तुझ्याकडून गुरुदक्षिणा घेऊ. हा विचारही मनात आणू नकोस. अरे 3 महिने तुझा सहवास मिळाला ना, म्हणून माझं जीवन धन्य झालं. मला तुझ्याकडून काही गुरुदक्षिणा नको. कृष्ण आता कुठे गेलाय तर गुरुमातेकडे गेलाय. लक्षात. गुरुमातेकडे गेल्यानंतर ती माता जेव्हा बिचारी शेवटी प्रपंचामध्ये स्त्रियांचं वृत्ती आहेच. कृष्णाने विचारलं की काही गुरुदक्षिणा देऊ इच्छितो. माते, काय गुरुदक्षिणा हवी ती मला सांग. आणि स्त्री सुलभ भाव असणारी मातृभाव तिच्या अंतःकरणामध्ये आहे आणि ती म्हणते, बाबा रे, मला काहीच देऊ नकोस. तुझं सामर्थ्य, तुझी लीला मी ऐकलेली. द्यायचंच असेल तर एक दे. माझा एकुलता एक पुत्र जो आहे ना, तो कुठे गेलेला आहे तर तो सागरामध्ये गेलेला आहे. तुला जर देताच आला तर तो जिवंत करून मला दे. किती अवघड काम आहे. त्या क्षणी कृष्ण कुठे गेलाय तर सागराच्या किनारी गेलेला आहे. सागराच्या तळामध्ये याने उडी मारलेली आहे आणि सागराच्या तळाशी जी नगरी आहे त्याचं नाव आहे संयमनी नगरी. ही यमाची नगरी आहे. या यमाच्या नगरीमध्ये त्यांनी धाव घेतली. तिथे या सांदीपनीचा कोणता पुत्र आहे तो हुडकून काढला. यमाला साक्षात आनंद झाला की नारायणच माझ्या दरबारामध्ये कसा. यमाने विचारलं, बाबा नारायण, तुझं काय काम आहे. माझ्या गुरूंची सेवा करायला आलेलो आहे. तुझ्या नगरीमध्ये जो पुत्र आहे ना, तो पुत्र माझ्या गुरुपुत्र माझ्या स्वाधीन कर. यमाने वरुणाला आज्ञा केली. वरुणाने तो पुत्र जो आहे तो कृष्णाला आणून दिलेला आहे. तो पुत्र घेऊन त्याने आणला आणि गुरु आणि गुरुमातेच्या स्वाधीन केला. आश्रमवासियांचा निरोप या दोन्ही पुत्रांनी घेतलेला आहे. राम आणि बलरामाने घेतलेला आहे आणि तिथून हे दोघं कुठे परतलेले आहेत तर मथुरेमध्ये झालेले आहे. सुदाम्यासारखा जीवलग सखा जो आहे तो या ठिकाणी भेटलेला आहे. आणि मग यानंतर आता आपलं कार्य सुरू करायचं. कृष्ण आणि बलराम म्हणतात की आपल्या अवतार कार्याला सुरुवात करायची. आणि म्हणून पहिलं कार्य कोणतं आहे तर पांडव ज्यांची माता ही आपली आत्या आहे, कुंती आपली माता, ती माझ्या येण्याकडे वाट पाहत बसलेली आहे. तिचं कुशल काय आहे पहिल्यांदा विचारायचंय. आणि म्हणून कृष्णाने कोणाला बोलवलं तो उद्धव जो यादव आहे, जो त्याचा खरा सखा आहे म्हणजे चुलत भाऊ आहे, या उद्धवाला बोलवणं पाठवलं. हा उद्धव कसा आहे, साक्षात बृहस्पतींचा हा शिष्य आहे. हा अत्यंत ज्ञानी आहे आणि ज्ञानी असा असणारा, विलक्षण बुद्धिमान असा असणारा हा बृहस्पतींचा शिष्य आहे. याला काम कोणतं दिलं तर सांगितलं गोकुळामध्ये जा. अरे मी गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळामध्ये काय चाललंय मला माहिती नाही. त्या सगळ्या गोपी आहेत ना, त्या खरंच विरहभावामध्ये अखंड रडत असतील. कोणाच्या डोळ्याला डोळा लागलेला नसेल, कारण त्यांच्या नेत्रामध्ये मी जाऊन बसलेलो आहे. त्या गोपींना असं वाटते की जर नेत्र मिटले तर नेत्रामध्ये असणारा कृष्ण निघून जाईल. आणि म्हणून त्यांचे हात हवाल काय आहे जरा जाऊन चौकशी तर करून घे. उद्धवाला अगदी गोड बोलून कृष्णाने कुठे पाठवलेलं आहे तर गोकुळामध्ये पाठवलेलं आहे. आणि गोकुळामध्ये गोकुळवासियांचं कुशल विचारायला पाठवलं. गोपींची ती विरह अवस्था पाहिली आणि या उद्धवाने काय केलं तर त्या गोपींना ज्ञानामृत पाजवायला सुरुवात केली. अहो, जे जे दिसतं ते ते नष्ट होतं. यदृष्टम तर नष्टम. आणि म्हणून जे जे दिसणारं आहे त्याच्यामध्ये एक तत्व कोणतं आहे तर ते सत्तत्व आहे. असा हा जो वेदांताच्या सगळ्या प्रक्रिया आहे, हे वेदांत सगळं हा कुणाला सांगतोय तर त्या गोपींना सांगतोय. हा गोपींना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय. आणि विरह पण कधी होतो जर दोन गोष्टी असतील तर विरह होतो. एकमेव अद्वितीय असा असणारा परमात्मा सर्वत्र तर तोच आपल्याला असेल तर कुणाला कुणाचा विरह होणार, अशा प्रकारचं ज्ञान हा गोपींना देतोय. गोपी म्हणतात तुला कोणी सांगितलं आम्ही दुःखी आहोत म्हणून.
तेव्हा जो निरपेक्ष आनंद होतो तो आनंद आहे. उद्धवा तू काय जाणणार? गोपी भक्तीचं ज्ञान कोणाला देतात लक्षात घ्या, उद्धवाला देत आहेत. ही त्याची योजना आहे. हा ज्ञानाने अहंकार आहे, निर्गुणाचा अधिकारी आहे. पण निर्गुणाचा आनंद त्यालाच पचवता येतो ज्याला सगुणाचं प्रेम आहे. सगुणाचं प्रेम या उद्धवाला नाही. आणि म्हणून कृष्णाने योजना केली. या उद्धवाला कुठे पाठवलं तर या गोकुळामध्ये पाठवलं. आता या गोपींचं ज्ञान पाहिलं आणि ज्ञान आणि भक्ती त्याचा सुरेख मिलाप झाला. भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे काय कोरडच आहे. भागवत असं म्हणतं, पाण्याशिवाय तलाव काही कामाचा आहे का? दाण्याशिवाय कणीस काही कामाचा आहे का? तसं भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे कोरडच आहे, त्याचा काय उपयोग आहे? असा असणारा उद्धव जो आहे हा गोकुळामध्ये आला आणि आता भक्ती आणि ज्ञान याचा सुरेख सुरेख मिलाप झाला. सगुणाचा अधिकारी असणारा, निर्गुणाचा अधिकारी असणारा आता याला सगुणाचं प्रेम जाणलं. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण दोन्ही हवं. सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. हे सगळं आता जे आहे हे उद्धवाला पटलं. आणि आता हे सगळं जे आहे ते पटल्यानंतर आता याच्या मुखामध्ये केवळ नाम आहे. आणि ते नाम कोणाचं आहे तर कृष्ण आहे. हा उद्धव जो आहे तो गोकुळातून जो परतला तो कसा तर याच्या अंतःकरणाचं आता द्रवीभवन झालेलं आहे. आता कडकपण आहे, आतमध्ये बळपण आहे. ते सगळं वितळलं. ज्ञान जे घट्ट होतं ना, ज्या घट्ट ज्ञानाने याचा अहम असा ताट झालेला होता, हे सगळं अंतःकरणाचं आता द्रवीभवन झालं. याच्या डोळ्यातून कृष्णाच्या नामाने आणि कृष्णाच्या स्मरणाने आता डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आता भक्ती रसामध्ये नाहून चिंबून भिजल्या भिवून हा उद्धव कुठे आलेला आहे तर आता हा मथुरेमध्ये आलेला आहे. हा आला तेच नाम घेत घेत आलेला आहे. ही सगळी कथा परीक्षित ऐकत तो म्हणतो काय विलक्षण नारायणाची कथा आहे. याचे अवतार विलक्षण आहेत, याची कथा विलक्षण आहे. आणि म्हणून म्हणे शुकमुनी आपण मला पुढची कथा सांगा. अधीर झालेला तो विचारतोय आणि शुकमुनी आता पुढची कथा सांगायला सुरुवात केली. खरा अवतार कार्य कोणतं होतं तर एक दिवस हे दोघं राम आणि कृष्ण अक्रूराकडे गेले आणि म्हणाले आता तुम्ही कुठे जा तर हस्तिनापुरामध्ये जा आणि पांडवांचं कुशल जे आहे ते विचारून या आणि ते मला सांगा. अक्रूर काका आता कुठे गेले तर हस्तिनापुरामध्ये गेले, कुंतीकडे गेले. आणि कुंतीकडे गेल्यानंतर तिकडची सगळी वार्ता जी ती त्यांना समजली. कृष्ण म्हणतोय दादा आता आपलं कार्य करायचंय. आणि म्हणून दोघंही कुठे आलेले आहेत तर राजवाड्याच्या बाहेर आलेले. बाहेर आल्यानंतर एका ठिकाणी आले. दोघांनी शांतपणे वंदन केलेलं आहे, आकाशाकडे पाहिलेलं आहे. पृथ्वीचा भार कमी करण्याचं कार्य करायचंय. आणि म्हणून दोघांनी मनोमन सगुणामध्ये आलेत ना आता. आणि म्हणून नारायणाचं वंदन केले. त्याच वेळेला बलरामाशी चर्चा चालू आहे. आणि चालू असताना दोघांनी ज्या वेळेला नेत्र मिटले त्यावेळेला आकाशातून दोन रथ आले. एका रथामध्ये काय आहे ते एका रथामध्ये मुसळ आणि नांगर आहे. एका रथामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म आहे. म्हणतोय दादा आता आपल्या खरं कार्याला सुरुवात करायची. आणि म्हणून जो शंख चक्र गदा असणारा रथ जो आहे तो कृष्णाने स्वतःसाठी ठेवून घेतला. नांगर आणि गदा असणारा ही दोन आयुध त्यांनी कोणाला दिली तर बलरामाला दिली. आणि मग आता युद्धनीती, युद्ध करण्याचं कार्य करायचं होतं. दुष्टांचा संहार काय करायचं होतं. आता दुष्टांचा संहार करताना पहिल्यांदा फार मोठा शत्रू होता. आणि तो शत्रू जो आहे तो जरासंध आहे. या जरासंधाची कथा उद्या बघू. पण त्याचबरोबर आधी आता दोघे कसे झालेले ते हळूहळू तरुण झालेले आहेत. आणि तरुण झाल्यानंतर आता बलराम जे ते मोठे. या बलराम मोठे झाल्यानंतर द्वारकेमध्ये लक्षात असं आलं की आता हे दोघं विवाह योग्य झालेले होते. मग बलरामांचा विवाह कोणाशी झालेला आहे तर रेवत राजाची कन्या रेवती जी आहे ना तिचा या बलराम दादाशी विवाह झाला. अतिशय आनंद या सगळ्या वसुदेव आणि देवकीला झालेला आहे. कारण आता राज्याचा उपभोग आनंदाचा आनंद आहे. आता कमतरता कुठेच नाही. आणि त्याच वेळेला या नारदाकडून या सगळ्या बालकृष्णांच्या लीला आणि रामकृष्णांच्या लीला कोणी ऐकल्या असतील तर ते कोणी ऐकल्या तर त्या रुक्मिणीने ऐकलेल्या आहेत. ही रुक्मिणी कोण आहे तर विदर्भ देशामध्ये कौंडिन्यपूर नावाचं एक राज्य आहे. या कौंडिन्यपूरचा राजा जो आहे तो भीष्मक आहे. याला 5 पुत्र आहेत. मोठा जो आहे तो रुक्मी आहे.
त्यानंतरचा रुक्मरथ आहे, त्यानंतरचा रुक्मकेश आहे, नंतर रुक्मबाहू आहे आणि नंतर रुक्ममाली, असे हे 5 पुत्र त्याला आहेत. अत्यंत रूपवान अशी याची जी कन्या आहे ती साक्षात लक्ष्मीचा अवतार अशी असणारी, हिचं नाव रुक्मिणी आहे. नारदांच्या मुखातून हिने या कृष्णाची सगळी लीला ऐकली आणि लीला ऐकल्यानंतर मनामध्ये निश्चय करते, मी वरील तर कुणाला, तर त्या श्रीकृष्णालाच. पण हे मनातलं सत्य कसं व्हावं? कुठे कौंडिण्यपूर, कौंडिण्यपूर म्हणजे आत्ताची अमरावती विदर्भामध्ये, आणि ह्याचं मथुरेचं राज्य कुठे, तर इथे दिल्लीच्या जवळ. लक्षात येईल इतकं दूर असं असणार, काय करावं त्यावेळेला काही अशी पद्धत नाहीये की दुसरं काय करावं आणि काय करावं. आणि म्हणून ही मनामध्ये विचार करते, हिचा भाऊ जो रुक्मी आहे हा मोठा आहे, या रुक्मीला मात्र असं वाटतंय की कुठेतरी आपल्या बहिणीचा विवाह कोणाशी करावा, तर तो शिशुपालाशी करावा. कारण शिशुपाल कोण आहे, हा चेदी देशाचा युवराज, अत्यंत बलशाली असा तो आहे. आणि म्हणून याला असं वाटतंय की आपल्या बहिणीचा विवाह तिच्याशी व्हावा. हा रुक्मी जो आहे तो मनापासून कृष्णाचं काय करतोय तर द्वेष करतोय, आणि द्वेष करत असल्यामुळे त्याच्या मनात अजिबात नाही की आपली बहीण जी आहे ती त्याला द्यावी. पण कुठेतरी माता पित्यांना मात्र असं वाटतंय, भीष्मकाला असं वाटतंय की आपली कन्या कोणाला द्यावी, तर ती कृष्णाला द्यावी. पण मुलगा इतका बलशाली आहे, राज्यावरती बसलेला आहे, आता सगळं सामर्थ्य त्याच्यापाशी आहे, त्यामुळे वृद्ध पित्याला कोण विचारणार. एक दिवस यांनी जाहीरच करून टाकलं, पित्याची आज्ञा जमानली नाही आणि बेत पक्का केला, सगळं नगर सजवलं, विवाहाची तिथी ठरवली आणि काय केलं तर ह्या रुक्मिणीचा विवाह यांनी कोणाशी ठरवला, तर शिशुपालाशी ठरवला. गावोगावीच्या राजाने जे ते आमंत्रण दिलेली आहेत. आता रुक्मिणीने आपलं मनोगत जे आहे ते मनोगत आपल्या माता आणि पित्यांना सांगितलंय. माता पित्यांना असंच वाटते की कुठेतरी हा बरा आहे, शिशुपालापेक्षा हा बरा, असं त्यांना नक्कीच वाटत होतं. आणि म्हणून हिने पत्र लिहिलं. म्हणे आजीने पत्र लिहिलं. आमचे कन्या मला खूप सुंदर म्हणायचे की त्यांचं ते पदरचना जी आहे ती गंधे महाराजांची. तिने पत्र लिहिलं आणि ते पत्र काय केलं तर सुदेव नावाच्या एका ब्राह्मणाला बोलवलं आणि त्या ब्राह्मणाबरोबर ते पत्र कुठे पाठवलं तर द्वारकेमध्ये पाठवलेले. कृष्णाचं राज्य कुठे आहे, त्याचा जन्म मथुरेमध्ये आहे, पण त्यांनी जे राज्यकारभार केलेला आहे तो कुठे केलेला आहे तर तो द्वारकेमध्ये. म्हणून त्याचं सगळं वैभव जे आहे ते द्वारकेमध्ये. या द्वारकेमध्ये सुदेव ब्राह्मणाबरोबर हे पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये तिने लिहिलेलं आहे की आपल्या पायी माझं चित्त जडलेलं आहे, आत्मसमर्पणाने मी आपणास वरले आहे. सद्गुरुपादिष्ट भगवंताची, ब्राह्मणांची, देवतांची, गुरुजनांची मी आजपर्यंत मनापासून सेवा केलेली आहे, पूजा केलेली आहे. हे व्रत मी आजवर जपलेलं आहे. हे जर मी मनापासून केलं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साक्षात या आणि माझं काय करा तर पाणी ग्रहण करा. फक्त आलात तर गुप्तपणे या, येताना बरोबर सैन्य घेऊन या, कारण भाऊ कसा आहे ते तिला माहिती आहे. विदर्भामध्ये या, पण कौंडिण्यपुरात येऊ नका. कौंडिण्यपूर हे राज्याची राजधानी आहे. या राजधानीच्या बाहेर एक अंबिकेचं मंदिर आहे. विवाहपूर्व राजाची जी कन्या आहे ती या अंबिकेच्या मंदिरामध्ये जाईल असं आमची कुलरीती आहे. या अंबिकेच्या मंदिरामध्ये मी अंबिकेच्या दर्शनाला येईल आणि त्यावेळेला तुम्ही माझं प्राणी ग्रहण करा, असं पत्र जे आहे तिने या सुदेव ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलेले. गंधे महाराज छान म्हणायचे, जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, गाव तुझं माहित नाही रे. माझा साष्टांग नमस्कार जेथे तुझा परिवार, एवढे पत्र वाचून घ्यावे, त्याचे उत्तर लवकर द्यावे, माझ्या मला दाता. असं हे पत्र सुदेव ब्राह्मणाबरोबर तिने कोणाकडे पाठवलेलं आहे तर ते या कृष्णाकडे पाठवलेले आहे. परामाणिकून केलेली प्रार्थना आहे ती काय नारायणापर्यंत पोहोचणार नाही काय. विवाहाच्या आदल्या दिवशी 18 सवाष्णींच्या बरोबर ही रुक्मिणी कुठे आलेली आहे तर या अंबिकेच्या मंदिरामध्ये आलेली आहे. तिचा मोठा भाऊ जो रुक्मिणी आहे त्याला नक्की खात्री आहे की काहीतरी घातपात व्हायची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी कडक बंदोबस्त ठेवलेला आहे. सगळे बलदंड जे सैनिक आहेत ना ते पहारेकरी म्हणून ठेवलेले आहेत. पण गंमत अशी आहे की ज्या वेळेला 18 सवाष्णींच्या बरोबर ही रुक्मिणी या
अंबिकेच्या मंदिरामध्ये आली, हिचं सौंदर्य बघितलं आणि सौंदर्य बघून हे जे सगळे द्वारपाल होते ना, जे कडक बंदोबस्त ठेवलेले होते ते अर्धांगिलेच झाले. यांचं सगळं सामर्थ्यच निघून गेलं. हे कसे झाले तर मूर्छितच झालेले आहेत. यांचं सगळं सामर्थ्य त्या ठिकाणी गेलं. तिने अंबिकेच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. देवीला मनापासून वंदन केलेलं आहे आणि नमस्कार करण्यासाठी खाली वाकली. या अंबिकेच्या चरणावरती मस्तक ठेवलं तर अंबिकेच्या गळ्यातली जी माळा आहे ती हिच्या गळ्यात पडली. देवीने कौल हिला दिला. हिला कळलं की देवीने मला कौल दिलेलं आहे. आता सैनिकांचं जे भय होतं ते बेशुद्ध पडल्यामुळे ते भय निघून गेलं. ही अंबिकेला आता प्रदक्षिणा घालते आणि देवळामध्ये बाहेर आली गाभाऱ्याच्या आणि बाहेर प्रदक्षिणा घालताना बघितलं तर दूरवरून येणारा जिथे धर्मध्वज आहे असा रथ तिला दिसला. असा रथ दिसल्यानंतर विलक्षण आनंद तिला झाला. गरुडध्वज त्यावरती होता आणि प्रथम हिने या नारायणाचं म्हणजे श्रीकृष्णाचं दर्शन आजपर्यंत मनोमनीच घेतलंय हो. आज बघते साक्षात त्याचं रूप कसं आहे. हे रूप लांबून तिने बघितलेलं आहे. रथ जसा जवळ आला तशी देवीच्या गळ्यातली पडलेली जी माळ आहे तिने कृष्णाच्या गळ्यामध्ये घातली. कृष्णाने हात दिलेला आहे. हात धरून हिला रथावरती घेतलेले आणि कृष्ण म्हणतोय, पाणीग्रहण मी तुझं केलं खरं, पण माझ्या आज्ञेने मी तुला नेत नाही, तुझ्या इच्छेने आलेलं आहे. बरं इथे तू बोलावलंच म्हणून आलंय. आता सारथ्य तू करायचंस. सारथ्य जर मी केलं ना तर तुला पळवून नेलं असं होईल. म्हणून आता रथाचे घोडे तुझ्या हातात आणि रथात मी बसणार. काय युद्धनीती आहे लक्षात घे. अत्यंत विवेकी याच्यात जागृत आहे. भाऊ म्हणाय की तू पळवून नेलास नाही, तुझ्या बहिणीने बोलवलं म्हणून मी आलोय. सारथ्य ती करते, ती मला घेऊन जाते. बरं मी नाही तिला घेऊन जाते. आणि म्हणून रथाचं जो लगाम आहे तो या रुक्मिणीच्या हातामध्ये दिलेला आहे. अत्यंत उत्साही आहे. आणि मग ही रथ चालत चालत रथ जो आहे तो कोणत्या दिशेने निघालेला आहे. आता द्वारकेच्या दिशेने निघालेला आहे. बराच वेळ झाला तरी रुक्मिणी काही परत आलेली नाही. आणि मग लक्षात आलं रुक्मिणीचा की काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि बोबाटा झाला की रुक्मिणी आता नाही. एवढा ऐकल्यानंतर रुक्मिणी अत्यंत संतापला आणि काय म्हणाला असेल, सिंहाचा वाटा कोल्हा नेतो काय. त्याला अजूनही शिशुपाल काय वाटतोय तर सिंह वाटतोय आणि कृष्ण कोल्हा वाटतोय. अज्ञानी जीवच आहे हो. आणि म्हणून हा म्हणतोय की सिंहाचा वाटा काय कोल्हा नेतो काय. आणि म्हणून यांनी काय केलं तर सर्व आपलं सैन्य घेऊन कृष्णावरती आक्रमण केलेलं आहे. अत्यंत पराक्रमी हा असणारा. याचं सामर्थ्य काय, याला फारसं काही करावंच लागत नाहीये. याला बाण सोडावे लागत नाहीये. फक्त आलेले बाण थोपण्याचं कामे करतोय, दुसरं काहीच करत नाही. एकच बाण हा सोडणार. त्याच वेळेला माहेरच्या प्रेमाने अत्यंत बांधलेली रुक्मिणी या कृष्णाच्या पायावरती वंदन करते. म्हणते, प्रभू एक वर द्या, माझ्या भावांना मारू नका, त्याला तसंच सोडा, याला जीवदान द्या. एवढं ऐकलं तर म्हणजे ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि म्हणून कृष्णाने बाण सोडले. काय बाणाचं सामर्थ्य होतं. याची अर्धी मिशी गेली, अर्धी दाढी गेली आणि याचा मुकुट गेला. असा विद्रूप याला केला. याला अपमानित केलं. एखाद्या पराक्रमी माणसाला अपमानित करणं म्हणजेच त्याचा पराजय करणं असं आहे, असं शास्त्र सांगतं. असं विद्रूप करून याला परत पाठवलं. आणि पुढे काय झालं तर युद्धामधून हा रुक्मिणीला घेऊन कुठे आलेला आहे तर द्वारकेमध्ये आलेला आहे. बलरामाने काय केलं असेल तर या रुक्मिणीला कृष्णातून सोडवलं आणि पुन्हा त्याला त्याच्याकडे पाठवलं. आणि बलराम आणि कृष्ण आता रुक्मिणीला घेऊन कुठे आलेले तर द्वारकेच्या दिशेने आलेले. आणि मग द्वारकेमध्ये आल्यानंतर सगळ्यांना बोलवलं, ब्राह्मणांना बोलवलं, सर्व राजांना बोलवून सर्वांच्या साक्षीने यांचा विवाह झालेला आहे. शिशुपाल अत्यंत खिन्न झाला. जरासंधाने त्यांना समजावलं. द्वारकेमध्ये कृष्ण विवाह जो आहे रुक्मिणीचा विवाह अत्यंत थाटामध्ये पार पडला. आणि मग असा हा विवाह म्हणजे काय, भागवत असं म्हणतं, कृष्ण रुक्मिणी विवाह म्हणजे साक्षात माया आणि ब्रह्म यांचं मिलन होय. हे कोणाच्या साह्याने होतं. जोपर्यंत सुदैव नावाचा सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत जीव आणि शिवाचा विवाह कधीच होत नाही. तो कोणाच्या साक्षीने होतो तर सुदैव नावाच्या सद्गुरूंच्या साक्षीने होतो. सद्गुरू प्राप्तीशिवाय शिवाची प्राप्ती होत नाही. संतांशिवाय ब्रह्मसंबंध जुळत नाही. आणि म्हणून जीवाला
जर ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना शरण जावं लागतं, सद्गुरूंना शरण जावं लागतं. आणि म्हणून यानंतर पुन्हा इथे भागवताचा विषय कोणता येतो तर तो संत स्तवन आणि सद्गुरु स्तवन एवढा विषय येतो. बाकीची कथा आपण उद्या बघूया. आज कृष्ण आणि रुक्मिणीचा सोहळा आपल्याला करायचा आहे म्हणून आज ही कथा सगळी जी आहे ती कृष्णाच्या चरणी, समाधानच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि
श्रीमद् भागवताची हो।